पोरगी गेली घरातून तर घर म्हटलं पूर्ण सुनं सुनच झालं. हां, घरात गमून नाही राहिलं ना, काही नाही. असं करतो, मंदाबाईच्या इकडे जातो. हां, बसतो जराशी जाऊन, मन नाही लागून राहिलं काही घरात. अमाई जातो मंदाबाईच्या इथं, पाहतो काय चालू आहे तर. बसन म्हटलं थोडीशी. शालू, कुठे चालली? अमाई मंदाबाई, मी तर तुमच्या इकडेच येऊन राहिली होती. म्हटलं घरात गमून नाही राहिलं म्हटलं तर जातो म्हटलं. हा काय, काहून गेली काय राधिका, गेली काय तिच्या सासरी? हो माय गेली, सासरी गेली ना ते. आणि म्हटलं सारं घर सुनं सुनं झालं म्हणून म्हटलं जातो म्हटलं, तुमच्या इकडेच येऊन राहिली होती मी. गमून नाही राहिलं होतं तर घरी. माय बरं केलं तू इकडे येऊन राहिली होती तर. मी नाही काय, मी तोच विचार करून राहिली होती का म्हटलं शालूच्या इकडे जातो म्हटलं, तिला घेतो म्हटलं आणि एखादी साडी आणतो म्हटलं आणि बाळासाठी कपडे घेतो म्हटलं. कपडे? अच्छा, किरणला घेतो काय आणि बाळाले? हां हां हा, आता पोरगं झालं तेव्हापासून तिला कपडे मपडे काहीच नाही घेतले ना, तर म्हटलं चांगला एखादी साडी आणतो म्हटलं आणि पोरासाठी एखादा ड्रेस आणतो म्हटलं आणि देऊन देतो म्हटलं तिला. म्हटलं चांगलं आहे ना, मग चांगलं आहे ना. चल ना मग साडी गेले, चल. तशी मला काही घरी कामं नाही आहे आणि मग घेतो मी तुझ्यासोबत. घरी गमूनही नाही राहिलं होतं तसंही. बरं मग असं कर, तू घरी जाय आणि तू तुझं काय आहे तर करून घे. मी नाही काय घरचं सांगून देतो किरणले, म्हणून मी चालली म्हणून एखादी साडी आणतो म्हणून तुझ्यासाठी आणि पोट्यासाठी कपडे आणतो म्हणून तिला सांगून देतो. नाही तर मग ते म्हणून इकडची इकडेच चालली गेली म्हणून आई म्हणून. बरं जाय मग तू. मी जातो मग घरी. मी म्हटलं तू इकडे येऊन राहिली होती तर मी काय फक्त साखळीच लावली होती दरवाजाले, ताला काही लावला नव्हता. आता काय करतो, जातो आणि ताला गेला लावून घेतो. घण्या काही घरी आहे नाही, घण्या गेला कामावर आणि ते मग सासरी काही घरी राहत नाही, ते चौकातच बसले राहते. मग घर उघडं राहील ना तर कुत्रं बित्रं धसून जाईन घरात, म्हणून म्हटलं ताला लावून येतो मग मी. बरं 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 शालूबाई, लवकर जा तुम्ही आणि लवकर येऊन जा. हां, मग मलाही घरी जा लागते ना. हां, ते पोराले पाहा लागते ना, लढते ना तो, तिला त्रास देते आणि घरचंही पाहा लागते ना मग. हा, लवकर जातो आणि लवकरच येतो. लवकर लवकर जातो. बरं झालं शालूबाई भेटली रस्त्यातच आणि तिच्या घरी जाई नाही लागलं मला. हां, तेवढाच माझा वेळ वाचून गेला आणि अजून जा लागलं असतं पाय दुखत तिकडे. बरं झालं भेटली तिथंच. आता जातो घरी आणि घेऊन येतो, पैसे गिसे घेऊन येतो आणि पोरीला सांगून देतो कपडे आणायला चालली म्हणून. नाही तर ते म्हणून कुठेच गेली आई म्हणून. आणि त्यामुळे इच्छा हेमाळली सांगून देतो ना. अमाय आई कुठे गेली काय मी सांगितलं नाही तिनं मला. भाडे झोपून गेलं म्हटलं आता. आई कुठे चालली गेली काय मी, आली नाही एक चक्कर. आवाज देतो म्हटलं तिले. बाई किरण, किरण, आई कुठे गेलती तू? हां, किती वेळची वाट पाहून राहिली तू? म्हटलं आली नाही, म्हटलं किती वेळ झाला इकडे. बाळाला खेळले आली नाही म्हटलं. अहो बाई किरण, म्हटलं सकाळी सकाळी सगळे कामं करून घेतो म्हटलं, मग एखादी साडी आणतो म्हटलं तुझ्यासाठी आणि बाळासाठी कपडे आणतो म्हटलं, म्हणून मग गडबडीनं कामं केले म्हटलं सगळे. आणि मग तिकडे गेलती शालू काकूच्या इकडे. शालू काकूच्या इकडे? शालू काकूच्या इकडे कायला गेलती तू? अहो म्हटलं साड्या आणतो म्हटलं त्यासाठी, एखादी साडी आणि एखादा ड्रेस, तर म्हटलं तिला सोबतच नेतो म्हटलं. ते चांगली सांगते, तिची नाही काय पसंत मस्त आहे, मस्त किती ते कलरच्या साड्या, तर म्हटलं तिलाच नेतो म्हटलं. आता तुला नेलं असतं पण लहान बाळ आहे, कुठं नेतो गर्दी गुर्दीत. हो आई, हे तर बरोबर केलं. तशी शालू काकूची ना पसंत मस्त आहे म्हटलं. किती मस्त मस्त कपडे घालते ते, चांगलेच घालते ना. हो ना, म्हणून तर म्हटलं तिलाच घेऊन जातो म्हटलं. का बाई, पण ते राधिका असेल ना घरी, हां तिला एकटीला सोडून जाईन काय शालू काकू? नाही व बाई, गेली ना राधिका, गेली. झाले म्हणते 2-4 दिवस म्हणते तिला झाले म्हणते. गेली ना ते, तिचा नवरा आलता म्हणते घ्यासाठी आणि मग चालली गेली ते. काय करून वर राही नाही इथून, तिथेही पाहा लागते ना तिला सासरीचं. हो ना, ते बरोबर आहे, पण आली नाही ते इकडे. अहो आली असती पण तिचा नवरा येऊन गेला होता ना. ते सांगे भले शालू काकू सांगे म्हणे लय त्रास आहे म्हणे तिले तिचा नंदेचा म्हणे. तिची ननद येऊन बसली ना तर लय त्रास देऊन राहिली म्हणे तिले म्हणे. आणि मग ते कायले तिचा नवराही म्हणते तिच्या गोष्टीत येऊन जाते म्हणते आणि तिच्या मागे लागून जाते म्हणते. म्हणून काही तिनं इकडे याले विचारच नसन केला. हो आई, तिच्या नंदेच्या बाऱ्यात तर तिनं सांगितलं होतं मला. भले बदमाश नन्नत आहे म्हणते तिची म्हणते, भले भांडणं लावून राहिली म्हणते घरात म्हणते.
सगळं उलटं सुलटं आहे म्हटलं. जिथं सून चांगली तिथं सासू चांगली नाही, जिथं सासू चांगली तिथं सून चांगली नाही. बस असाच आहे धिंगाणा सारा म्हटलं. सारे इकडेच अशा गोष्टी आहे म्हटलं. सारेच्याच अशा गोष्टी ऐका लागते. सगळ्याच आपल्या जीवनाची कथा कथा वेगळी आहे. हो नाही, बरं झालं माझी सासू चांगली आहे. हां, माझी सासू चांगली आहे, माझी नणंद चांगली आहे, सगळे चांगले आहे. बरं झालं मला चांगलं सासर भेटलं तर. हो ना बाई, नशीबवान आहे तू. आणि म्हटलं सासूची कदर करावं म्हटलं. पहिलेचे पहिले सासूले म्हटलं जेवण करायला देऊन द्या, नवऱ्याला बरोबर करून द्या. हां, आपण म्हटलं सासूले मायसारखं चालं ना तर सासू चाहते म्हटलं आपल्याला पुरीसारखी. नाही तर मग आपण जर त्या आडवं तेडवं केलं ना तर मग ते तिच्या ह्याच्यावर येऊन जाते. हे तर बरोबर बोलली आई तू. पण राधिका तर किती चांगली आहे. हां, आणि तिची सासू किती बदमाश आहे व. ते तर किती चांगली राहून राहिली. तिची सासू अशीच करून राहिली तिच्यासोबत. त्या नंदीच्या आहे ना बाई. देव परीक्षा घेत असते, प्रत्येकाची परीक्षा घेत असते म्हटलं. असू शकते तिचे परीक्षेचे दिवस असन. हां, एक वेळा तिची परीक्षा संपली ना म्हटलं तर जीवनात सुखच सुख आहे म्हटलं. सुखच सुख आहे. पण आई बिचारीले सुख केव्हा भेटन व केव्हा खतम होईल तिची परीक्षा काय माहित बे आता. बिचारीची परीक्षा केव्हा होते तर. बरं, ते जाऊ दे. मग मी तुला सांगायला आली होती का म्हटलं एखादी साडी घेऊन येतो म्हटलं. पुट्ट्यासाठी म्हटलं कपडे घेऊन येतो. हां, येतो मी लवकरच. तू नाही काय त्याला पाहिजो. आई तू बिनपिकर जाय म्हटलं आणि घेऊन ये. चांगली आणजो. हां, मै सासूले आणून घेजो ना. असं कर ना, माझ्या सासूले मले घेऊन ये कपडे. बाळासाठी घेऊन ये. मी पाहतो त्याला. तसंही तो झोपला आहे म्हटलं. मी आराम करतो आणि त्यालाही पाहतो. बरं, एखादी साडी तुझ्या सासूला घेऊन येतो. आणि पहिन जवायला भेटले चांगले कपडे तर त्याला घेऊन येईन. नाही तर मग हातात पैसे देऊन देईन. त्याच्या पसंतीनं घेऊन घेईन ते कपडे. आपली पसंत कशी आणि त्याची पसंत कशी. मग म्हणन का सासून असेच कपडे घेतले म्हणून. बरं आई असं करजो. माझ्यासाठी आणि माझ्या सासूसाठी घेऊन येजो. आणि त्याला राहू देजो. त्याला नाही काय पैसेच देऊन देऊ आपण. मग ते त्याच्या पसंतीनं घेत बसते. हे बरोबर म्हणून राहिली तू. येतो मग मी. असं पोरीले कपडे घ्यायला चालली वाटते माझी सासू. मला नाही विचारलं का एखादा ड्रेस घेतं का नाही घेतो बाई म्हणून. तू एखादी साडी घेतं का नाही घेत. मोठी बदमाश आहे माझी सासू. किती दोघली आहे माझी सासू. कशी चालली पोरीसाठी कपडे आणण्यासाठी. साडी आणतो म्हणते. मला नाही विचारलं. मी या घरची सून आहे ना म्हटलं. मला तर विचारायला लागत होतं काही तुला एखादा ड्रेस पाहिजे का बाई, का एखादी साडी पाहिजे का बाई. काहीच नाही विचारत म्हटलं. काहीच नाही विचारत. तिला तर असं वाटतंय का मी घरात आहे का नाही आहे. चालली गेली तर बरं आहे. अशी सासू कोणत्या कामाची बाप्पा. माय कपडे आणायला जायचं आहे पोरीचे. त्या शालूला सांगून दिलं चल म्हणून सोबत. आणि किरणला सांगून दिलं चालली म्हणून. पण भांडे एवढे मोठे भांडे आहे ना घरात. कशी जाऊ एवढे मोठे भांडे सोडून. स्वयंपाक पाणी झाडझूड सगळं तर झालं. भांडे राहिले एवढे. सांगू काय माझ्या सुनेले. तिला सांगून तर ते म्हटलं भांडायलाच येते. सांगून पाहतो काय म्हणते तर. म्हणून घासून का म्हणून एवढे भांडे म्हणून. नलिनी नलिनी. काय व सासूबाई काय म्हणून राहिल्या. नलिनी मी काय म्हणतो मला नाही काय किरणसाठी कपडे आणायला जायचं आहे. एखादी साडी आणतो म्हटलं आणि बाळासाठी कपडे आणतो म्हटलं. तर तू एवढे भांडे घासून देशील काय. स्वयंपाक पाणी तर सगळं केलं म्हटलं म्या. पण आता वेळ नाही आहे. म्या शालूबाईला सांगून दिलं चल म्हणून सोबत. घासून घेशील का ती एवढे भांडे. काय आहे सासूबाई. तुम्ही असंच काम सांगता म्हटलं मला. काम सांगायला तुम्हाला माहीत आहे ना मी अभ्यास करत असतो म्हणून. आता मी अभ्यास करू का भांडे घासू तुम्ही सांगा मला. नलिनी हे कसं बोलणं आहे तुझं. सोनवायरी होय ना म्हटलं तू या घराची सोनवायरी होय ना. एवढे भांडे नाही घासू शकत काय तू. घासू शकतो पण म्हटलं सध्या अभ्यास करायचा आहे ना मला. पेपर देऊन राहिली ना मी. पेपराचा अभ्यास करायचा आहे ना. माझे पेपर आहे ना पुढच्या महिन्यात. तर घरचे कामं करू नये अभ्यास होते ना. तसाही कोणता काम करतो तू. काहीच तर काम नाही करत तू. स्वयंपाक नाही करत, झाडझूड नाही करत, भांडे नाही घासत. त्या खोलीत दुसले राहतो तू. खोलीत दुसाले घासून घे एवढे भांडे. घासीन तर काय होईल. काय हो सासूबाई काम राहते तर मला सांगता. आणि बाहेर चालला तर साडी घ्यायसाठी तर तेव्हा नाही विचारलं तुम्ही मला चालतं काय म्हणून. हे पाय तूच तर म्हणता का तुला फुरसत नाही राहत म्हणून. अभ्यास करतं म्हणून. मग मी कशी विचारू तुले का चालतं का नाही चालत म्हणून. मी तर एकटीच चालली होती. एकटी बरं नाही वाटत म्हणून म्या शालूला सांगितलं. म्हटलं चल म्हटलं सोबत म्हटलं. आणि तुला याचं होतं तर तू आधी काऊन नाही. काय आधी काऊन नाही म्हणता. तुम्ही तर म्हटलं खोटंही नाही विचारत म्हटलं सुनीले का चालतं का नाही चालत. जसे काही मी तुम्हाला कपडेच घेऊन मागून राहिली. काय कपडे घेऊन मागून राहिली. तुला म्हटलं सोबत न्यायला चांगलं वाटत नाही म्हटलं. हे असे कपडे घालून घेतं. सुनवायरीला असे कपडे चांगले वाटते काय.
काऊन सासूबाई? हां, काय खराबी आहे या कपडे? हां, काऊन अंगठं ढकून राहिलं ना? अंग ढकून राहिलं ना कपडेनं? काय खराबी आहे म्हटलं? काय खराबी आहे, काय खराबी आहे करतं? हां, पाय बरं, पुऱ्या गावात कोणाची सूनवायरी असे कपडे घालते काय? तुला तर म्हटलं सोबत न्यायला चांगलं वाटत नाही मला. हां, सोबत न्यायला चांगलं वाटायले. अशा राहते काय सूनवायरी? हां, ते पाय ना राधिका, तिची सासू म्हटलं तिला किती त्रास देते म्हटलं, तरी पोरगी म्हटलं घरी सांगत नाही. हां, तिचे ननद किती त्रास देते तिले. आणि तू पाय, तुला तर घरचे सारेच चांगले आहे, तर तू आम्हाला त्रास देतं. हे पा सासूबाई, तुम्ही लोकांचं नका सांगू मला. तुम्ही फक्त मला सांगा, मला काय आहे आणि तुम्हाला काय आहे आणि लोकांना काय आहे एवढा विचार नका करत बसत जो. लोक येऊन राहिले काही आपल्या घरी, लोक आले. हां, खोटी सांगत असन, ते खोटी बोलत असन, तिला सासूचा काही त्रास गिरास नसन. हां, खोटे लोक काय कमी आहे का दुनियेत? हे पाय ना लिनी, सगळेले स्वतःसारखं नको समजू. जशी तू गोष्टी करतं, जशी तू बोलतं तसं नको समजू सगळेले. सगळे तुझ्यासारखे नसते काही. हां, एवढी साधी भोळी पोरगी थे म्हटलं, त्या तिला हाकलून त्याला. तिला पहिलेच तर तिच्या सासरी किती परेशानी आहे. हां, 2 गोष्टी बोलासोबत आली होती ते किरण सोबत, तर त्या तिला हाकलून दिलं. हां, तुला लाज वाटायला पाहिजे म्हटलं. अशी सुनवायरी होय काय तू? तुला सारं गाव नाव ठेवते म्हटलं. काय होय गं सासूबाई? हां, नासूकल्या गोष्टीवरून म्हटलं, भांडे घासायच्या गोष्टीवरून तुम्ही गोष्ट कुठची कुठं नेता म्हटलं, कुठची कुठं न्याले? हां, तुम्हाला म्हटलं तुमच्या सुनेची काहीच कदर नाही आहे म्हटलं, आणि काहीच तुम्हाला हे नाही आहे म्हटलं. सुनीचा म्हटलं नुसतं सुनीचा राग करता म्हटलं तुम्ही. सुनीचा राग कराले आणि पोरीले प्रेम करता, सुनीले राग करता. बाई, तुझ्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे. मला पहिले जाऊ दे, तू एवढ्या गोष्टी काही करू नको. तू मला एवढं सांग, तू भांडे घासतं का नाही घासत? घासून घेईन, वेळ भेटला तर पैन करून घेजो मायावर एवढा एहसान, आणि भांडे घासून घेजो, करून घेजो. हां, किती बदमाश आहे मी सासू. हां, तरी म्हटलं नाही म्हटलं का तुला एखादी साडी आणतो का एखादा ड्रेस आणतो. हां, एवढी भांडली माझ्यासोबत, पण तोंडातून असा शब्द तर नाही काढला म्हटलं का तुला काय पाहिजे म्हणून. हां, फक्त भांडणाले आहे म्हटलं मी सासू, फक्त भांडणाले, बाकी कायलेच नाही आहे. हां, अशी सासू तर म्हटलं असली नसली ना काही फायदाच नाही आहे घरात. घरात फायदा राहिले, देव करो अशी सासू कोणालाच नाही भेटो. पण आता एवढे मोठे भांडे मला घासा लागते, मै नको खराब होऊन जाईल. हे देवा, मी काय करू? अमाय म्हणताबाई मला म्हणे लवकर करून ये म्हणे घरचं म्हणे, आणि अजून आले नाही बाप्पा. तिच्या घरात एकाएकी घुसाले चांगलं वाटत नाही. ते तिची सूनभली बदमाश आहे, काही बोलून देईन म्हटलं. इथंच उभी राहतो, नाही तर इथूनच आवाज देतो मंदाबाईले. मंदाबाई, 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 झालं नाही काय हो? कोणत्या जन्मीचा पाप आहे काय माहीत, अशी सून भेटली मला. हां, सून भेटाले. हो माय, मंदाबाई कोण बडबड करून राहिली बाप्पा? हां, भल्लीच रागात दिसून राहिली. काय झालं काय माहीत? काय झालं हो मंदाबाई? हां, कोण एवढी रागात आहे म्हटलं? काय झालं? अव काय सांगू तुले. हां, माझ्या सुनीनं तर म्हटलं कुठचंच नाही ठेवलं म्हटलं, मला कुठचंच नाही ठेवलं. आता सांग तू, सकाळपासून मी सारे कामं केले, झाडझूड केली, पोचा केला, हां, देवपूजा केली, सगळं झालं, स्वयंपाकही केला म्हटलं. हां, ते म्हटलं खोलीतून बाहेर निघत नाही. आता थोडेसे भांडे होते, तर तिला म्हटलं घासून घे म्हटलं, तर किती बोलायला बसली बाई, ते निस्ती भांडते माझ्यासोबत, निस्ती भांडते. अमाय, पूर्ण घराचं काम तूच करतं काय हो मंदाबाई? तूच करतं काय? मला सांगे राहती का म्हणे मंदा काकूच करते म्हणे पूर्ण घराचं काम म्हणे. पण खरंच काय हो? हो शालू, काय करतं आता? हां, कोणाला सांगतं? सांग, कोणाला सांगतं आता आपल्या मनाची व्यथा? सगळं भेटो, पण अशी सून म्हटलं कोणाला नाही भेटो. एवढा सूड घेऊन राहिली माया का काही विचारूच नको म्हटलं, लयच सूड घेऊन राहिली. बरं, ते जाऊ दे, चल ना मग, चालतं ना? साडी घ्यायला जाऊ ना आपण, चल. हो ना माय, म्हणून तर आली मी लवकर लवकर. तुझ्यासोबत जातो म्हटलं, तसे गमून नाही राहिलं होतं ना मला, मग टाईमपास होऊन जाईल कसाही. हां, चल मग. चाललो बा आम्ही किरणसाठी साडी घ्यायले. असे व्हिडिओ बनवतो आम्ही. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला फॉलो करा, आणि एक मस्त कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा. आणि जो आम्हाला चांगली चांगली कमेंट करणार, आम्ही त्यांचं नाव आमच्या व्हिडिओच्या शेवटी घेऊ. धन्यवाद.